friends. Hello friends. In last lecture we have started chapter current electricity. In current electricity we have seen Kirchhoff's two law. First law, that is current law, and second law, that is voltage law, Kirchhoff's voltage law. आणि मग त्याच्यामध्ये त्याचे स्टेटमेंट, त्याच्यानंतर त्याचं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन, साइन कन्व्हेन्शन्स, त्याचा वापर कसं करायचा मॅथमॅटिकली ते आपण बघितलेलं आहे. ठीक आहे. किर्चॉफ्स करंट लॉ जो आहे, किर्चॉफ्स करंट लॉ हा लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ चार्जेस रिलेटेड आहे, आणि किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ म्हणजे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जीस रिलेटेड आहे. दोन्ही लॉ लक्षात ठेवायचे. कशासाठी, कशाशी रिलेटेड आहेत, तर किर्चॉफ्स करंट लॉ, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ चार्जेस. कशामुळं, तर करंट म्हणजे रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज. त्याच्यानंतर व्होल्टेज, सेकंड लॉ जो आहे व्होल्टेज लॉ. व्होल्टेज लॉ पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे वर्क डन पर युनिट चार्ज, वर्क डन म्हणजे एनर्जी, म्हणजेच किर्चॉफ सेकंड लॉ, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी आहे. त्याच्यानंतर आपल्याला नेक्स्ट पार्ट बघायचा आहे. नेक्स्ट पार्ट म्हणजे काय, व्हीटस्टोन्स नेटवर्क. नवीन पॉइंट आहे व्हीटस्टोन्स नेटवर्क. व्हीटस्टोन्स नेटवर्क कशासाठी यूज होते. इट इज यूज्ड टू फाइंड अननोन रेजिस्टन्स अप टू 10 ओहम टू 100 ओहम. 10 ओहम पासून 100 ओहम पर्यंतचा रेजिस्टन्स फाइंड करायचा असेल, अननोन रेजिस्टन्स, तर ते व्हीटस्टोन्स नेटवर्क यूज करतात. मग कसं फाइंड करता येईल, तर याच्यासाठी एक डायग्राम आहे. डायग्राम मधून आपल्याला मॅथमॅटिकल एक्सप्रेशन फाइंड करता येईल. एक फॉर्म्युला तयार होते, त्या फॉर्म्युलावरून अननोन रेजिस्टन्स फाइंड करता येते. बघा एकदा व्हीटस्टोन्स नेटवर्क मध्ये काय केलेलं आहे, डायग्राम बघा. 4 रेजिस्टन्स आहेत, क्वाड्रिलेटरलचे 4 साइड म्हणून 4 रेजिस्टन्स कनेक्ट केलेले आहेत. हा एक रेजिस्टन्स असेल, सेकंड रेजिस्टन्स, त्याच्यानंतर हा एक थर्ड रेजिस्टन्स, आणि हा एक रेजिस्टन्स, फोर्थ रेजिस्टन्स. ठीक आहे. त्याच्यानंतर क्वाड्रिलेटरलचे साइड घेतलेले आहेत, क्वाड्रिलेटरल ए बी सी डी. हा जो रेजिस्टन्स आहे याला R1 म्हटलं, रेजिस्टन्स R2, रेजिस्टन्स R3 आणि रेजिस्टन्स R4. या पद्धतीने हे रेजिस्टन्स घेतलेले आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर हा रेजिस्टन्स, याच्यामध्ये बघा आता ए आणि सी जे आहेत, ए आणि सी च्या अक्रॉस काय केलेलं आहे, पॉइंट ए आणि सी च्या अक्रॉस एक सोर्स घेतलेला आहे. सोर्स ऑफ ईएमएफ ई आणि प्लग की के हे ए आणि सी च्या अक्रॉस, ए आणि सी पॉइंटच्या मध्ये जोडले. त्याच्यानंतर बी आणि डी पॉइंटच्या मध्ये गॅलॉनोमीटर घेतलेला आहे, जी. गॅलॉनोमीटर जी घेतलेला आहे. गॅलॉनोमीटरचा वापर कशासाठी होतोय, गॅलॉनोमीटर इज यूज्ड टू मेजर द करंट, करंट मोजण्यासाठी. ठीक आहे. मग आता ज्यावेळेस ही की ऑन केली जाईल त्यावेळेस या सोर्स मधून करंट फ्लो होणार आहे. हा फ्लो होणारा जो करंट आहे तो I एवढा करंट असेल. हा I करंट दोन पार्ट मध्ये डिवाइड होतोय. एक हा I1 आणि हा दुसरा I2. I1 आणि I2 असे दोन पार्ट मध्ये डिवाइड होते. तर याच्यामध्ये एक कंडिशन बघा. कंडिशन काय आहे, तर B आणि D पॉइंट जे आहेत, B आणि D पॉइंट काय केलेले आहेत, तर ते दोन्ही पॉइंट सेम पोटेन्शियलला ठेवलेले आहेत. म्हणजेच B आणि D पॉइंट आर ॲट सेम पोटेन्शियल. B आणि D मधला पोटेन्शियल डिफरन्स 0 होतो. करंट फ्लो कधी होतो, ज्यावेळेस पोटेन्शियल डिफरन्स एक्झिस्ट असेल त्यावेळेस हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल करंट फ्लो होतो. पण इथं बी आणि डी हे सेम पोटेन्शियलला आहेत, म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स 0 आहे. म्हणजे इकडे जाणारा जो करंट आहे, गॅलॉनोमीटर मधून जाणारा जो करंट आहे तो किती असेल, मग 0 असेल. कशामुळे, बी आणि डी आर ॲट सेम पोटेन्शियल. ठीक आहे. म्हणजे हा I1 आलेला करंट हा आहे तसंच R2 मधून जातो, आणि I2 मधून आलेला करंट म्हणजेच हा आहे तसंच R4 मधून आलेला करंट जो I2 आहे तो I2 पण आहे तसा पुढे R3 मधून पास होतो. ठीक आहे. कशामुळे, तर बी आणि डी सेम पोटेन्शियल आहे. पोटेन्शियल डिफरन्स 0 असल्यामुळे बी कडून डी कडे जाणारा जो करंट आहे तो 0 असणार आहे. तो करंट 0 असल्यामुळे हा करंट इकडे डिवाइड होणार नाही. I1 आहे तसंच I2 R2 मधून जातो या पद्धतीने, आणि हा I2 करंट आहे तसंच पुढे पास होतो. ठीक आहे. आणि मग नेक्स्ट आता याच्यामध्ये त्याला आपण काय करू,
R3 आणि हे R4 नाव देऊ. ठीक आहे. आता इथे लक्ष द्या. आता किर्चॉफ सेकंड लॉ यूज करायचा मॅथमॅटिकल एक्सप्रेशन फाइंड करण्यासाठी. आपल्याला किर्चॉफ सेकंड लॉ फाइंड करण्यासाठी आपण काय करू तर इकडे बघा. फॉर लूप एक लूप कन्सिडर करावं लागते. किर्चॉफ सेकंड लॉ साठी लूप कन्सिडर करावं लागते. लूप कोणता तर ए बी जी डी ए. ए बी जी डी ए हे लूप घेतलं. ह्या लूप मध्ये किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ यूज करायचा आहे. कसा ज्यावेळेस करंट ज्या डायरेक्शन मध्ये पास होते त्याच डायरेक्शन मध्ये जर आपण ट्रेस करत असतो लूपला तर पोटेन्शियल डिफरन्स निगेटिव्ह घ्यायचा. म्हणजे I1 आणि R1 I1 into R1 मायनस I1 into R1 हे मायनस होईल. सेम डायरेक्शन मध्ये करंटच्या डायरेक्शन मध्ये जात असतो ट्रेस करत असतो लूप सेम डायरेक्शन मध्ये तर पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द रेजिस्टर इज टेकन ॲज निगेटिव्ह. हे निगेटिव्ह झालं. त्याच्यानंतर इथून इकडे आलात परत आता Ig into G मायनस Ig into G करंट into रेजिस्टन्स ऑफ गॅलॅनोमीटर G घेतलेला आहे. परत आता इकडून या डायरेक्शन मध्ये चला I2 into R3 कसं आहे अपोजिट डायरेक्शन मध्ये चालला पॉझिटिव्ह I2 into R3 आणि ह्या सगळ्यांची सम इक्वल टू 0 घेतली. मग हे 0 आहे. Ig 0 असल्यामुळे हे मायनस I1 R1 प्लस I2 R3 इज इक्वल टू 0 म्हणजे हे राईट साइडला जाईल मायनस होईल मायनस मायनस प्लस मायनस I1 R1 इज इक्वल्स टू मायनस I2 R3 मायनस मायनस कॅन्सल I1 R1 इज इक्वल्स टू I2 R3. हे इक्वेशन नंबर 1 नाव दिलं. आता दुसरं इक्वेशन आहे दुसऱ्या लूप साठी अप्लाय करू आपण. B C D G B फॉर लूप B C D G B B C D G B साठी B आणि C सेम डायरेक्शन मध्ये चालतात. मायनस पोटेन्शियल डिफरन्स I1 into R2 त्याच्यानंतर C कडून D कडे चालतात अपोजिट डायरेक्शन मध्ये चालतात प्लस I2 into R4 त्याच्यानंतर इकडे अपोजिट डायरेक्शन मध्ये प्लस Ig into कॅपिटल G is equal to 0. सम सगळ्यांची 0. हे 0 होईल. हे राइट साइडला नेऊ मायनस होईल मायनस I1 into R2 मायनस I2 into R4 मायनस मायनस कॅन्सल I1 R2 I2 R4 इक्वेशन नंबर 2. इक्वेशन 1 आणि 2 चं डिव्हिजन घ्या. इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 डिव्हिजन घेतलं तर I1 कॅन्सल होईल R1 upon R2 is equals to I2 कॅन्सल होईल R3 upon R4 R3 divided by R4. या पद्धतीने जी कंडिशन मिळते ती बॅलन्स्ड व्हीटस्टोन्स नेटवर्कची कंडिशन आहे. आणि याच्यामधून आपल्याला कोणतेही 3 रेजिस्टन्स दिलेले असतील. चौथा रेजिस्टन्स एक अननोन रेजिस्टन्स फाइंड करता येतो. 3 रेजिस्टन्सच्या व्हॅल्यू दिली असतील तर चौथा रेजिस्टन्स एक आपल्याला अननोन रेजिस्टन्स फाइंड करता येतो. म्हणजे याच्यामध्ये जी कंडिशन असते ती महत्त्वाची लक्षात ठेवायची. काय तर R1 upon R2 आणि R3 upon R4 जर बॅलन्स होत असेल रेशिओ यांचा R1 divided by R2 R3 divided by R4 हा जर रेशिओ सेम येत असेल तर हे जे नेटवर्क आहे व्हीटस्टोन्स नेटवर्क हे बॅलन्स्ड नेटवर्क आहे म्हणायचं. आणि याच्यामध्ये नल पॉइंट कंडिशन असते. नल पॉइंट कंडिशन 0 पॉइंट कंडिशन म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स 0. नल पॉइंट कंडिशन कशामुळे म्हणलंय तर बघा इकडं B आणि D ज्यावेळेस सेम पोटेन्शियल ला असतात त्यावेळेस B कडून D कडे जाणारा जो करंट आहे तो 0 म्हणजे गॅलॅनोमीटरचं जे डिफ्लेक्शन आहे गॅलॅनोमीटरची जी टिप आहे ती काय करते 0 डिफ्लेक्शन दाखवते. म्हणजे नल डिफ्लेक्शन करंट 0 दाखवते. म्हणून याला नल पॉइंट कंडिशन 0 पॉइंट कंडिशन बॅलन्स्ड कंडिशन हे असे वेगवेगळे नाव आहेत कशासाठी व्हीटस्टोन्स नेटवर्क साठी. आणि बॅलन्स्ड कंडिशन जी आहे त्याची जी मॅथमॅटिकल एक्सप्रेशन आहे ते R1 upon R2 equal to R3 upon R4 आहे. या पद्धतीने ही डायग्राम मध्ये जे दिसतंय ते एक्सप्लेनेशन सगळं एक्सप्लेनेशन वरून ही मॅथमॅटिकल एक्सप्रेशन या सगळ्या गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवायच्या. तर ठीक आहे.
आपण अननोन रेजिस्टन्स फाइंड करण्यासाठी काय बघितलेलं आहे, मीटर रिस्पॉन्स नेटवर्क. आता नेक्स्ट पॉइंट आहे, त्याच्यामध्ये आपल्याला मीटर ब्रिज हा पॉइंट बघायचा आहे. मीटर ब्रिज म्हणजे काय, तर मीटर ब्रिज मध्ये काय यूज होतंय, कशासाठी यूज होतंय, मीटर ब्रिज पण अननोन रेजिस्टन्स फाइंड करण्यासाठीच यूज केलेला आहे. अननोन रेजिस्टन्स कसा फाइंड करायचा आहे, लक्ष द्या इकडे. त्याच्यासाठी जी डायग्राम आहे, ते डायग्राम समोर आहे. डायग्राम मध्ये काय दिलेलं आहे ते बघा इकडे. तर एक मीटर ब्रिज म्हणजे 1 मीटर लेंथ असलेली वायर घेतलेली. मीटर ब्रिज म्हणजे 1 मीटर लेंथ असलेली वायर जी आहे तर ए आणि बी पॉइंटला जोडलेली, ए आणि बी पॉइंटच्या मध्ये कनेक्ट केलेली वायर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं 3 स्ट्रीप घेतलेले आहेत. 2 एल टाइप स्ट्रीप आहेत, मेटल स्ट्रिप्स, मेटलच्या स्ट्रिप्स घेतलेल्या आहेत एल टाइप. त्याच्यानंतर ए आणि बी घेतले, त्या दोन्हीच्या मध्ये सेंटरला एक दुसरी स्ट्रीप घेतलेली सी. ए आणि बी च्या मध्ये काय केलेले, 1 मीटर लेंथ असलेली वायर कनेक्ट केलेली. त्या वायर सोबत एक मीटर स्केल जोडलेली, मीटर स्केल 100 सेंटीमीटर असलेली स्केल. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं जो लेफ्ट गॅप आहे, त्या लेफ्ट गॅप मध्ये काय केलेलं आहे, अननोन रेजिस्टन्स जो आपल्याला फाइंड करायचा आहे तो लेफ्ट गॅप मध्ये घेतलेला आहे, आणि हा राइट गॅप मध्ये रेजिस्टन्स बॉक्स घेतलेला आहे. त्याच्यानंतर एक गॅलॅनोमीटर घेतलेला आहे. गॅलॅनोमीटर हा स्ट्रीप सी आणि स्केल या दोन्हीच्या मध्ये घेतलेला आहे. ठीक आहे. एक एंड जे आहे गॅलॅनोमीटरचं ते सी स्ट्रीपला जोडलेलं आहे, आणि दुसरं एंड जे आहे ते हे जॉकी म्हणते त्याला, म्हणजे एक एरो असलेली वायर आहे, आणि त्या वायरला म्हणजे जॉकीला काय केलेलं आहे, दुसरं एंड कनेक्ट केलेलं आहे गॅलॅनोमीटरचं. ठीक आहे. आणि हा कुठल्या तरी एका पॉइंटला काय केलेलं आहे, असं ती जॉकी वायरवरती टच केलेली. आता काय केलं, हा रेजिस्टन्स बॉक्स आहे. ठीक आहे. बघा इकडे हा रेजिस्टन्स बॉक्स आहे, त्याच्यामधून वेगवेगळ्या टाइपचे लार्ज नंबर ऑफ रेजिस्टन्स आहेत, म्हणजे आपण त्यातला पाहिजे तो रेजिस्टन्स घेऊ शकतो. ठीक आहे. आता इकडं हे जे आहे ए आणि बी पॉइंट जे आहेत स्ट्रीपचे, ते ए आणि बी पॉइंट कुठं जोडलेले आहेत, तर एक ईएमएफ ई असलेला सोर्सला, त्याच्यानंतर प्लग की के, आणि दुसरा इकडे एक रिओस्टेट आहे. रिओस्टेट म्हणजे काय असते, एक व्हेरिएबल रेजिस्टन्स, म्हणजे ज्याचं व्हॅल्यू आपण व्हॅरी करू शकतो, त्यातली लेंथ नुसार त्याची व्हॅल्यू व्हॅरी करू शकतो. व्हेरिएबल रेजिस्टन्स रिओस्टॅट. या पद्धतीने ही सर्किट डायग्राम कंप्लीट होती. परत एकदा बघा सर्किट डायग्राम मध्ये काय काय आहे, तर 3 मेटल स्ट्रीप घेतलेले आहेत, त्यातल्या 2 मेटल स्ट्रीप ए आणि बी च्या एल शेप्ड आहेत, दोन्हीच्या मध्ये एक तिसरी मेटल स्ट्रीप घेतलेली सी. त्याच्यानंतर ए आणि बी या पॉइंटला काय केलेलं आहे, तर 1 मीटर लेंथ असलेले वायरचे 2 एंड कनेक्ट केलेले आहेत. त्याच्यानंतर त्या वायर सोबत एक मीटर स्केल घेतलेली, 100 सेंटीमीटर असलेली एक स्केल घेतली. ठीक आहे. त्याच्यानंतर हे जे स्ट्रिप्स आहेत त्या स्ट्रिप्सच्या लेफ्ट गॅप मध्ये अननोन रेजिस्टन्स एक्स घेतला, राइट गॅप मध्ये एक रेजिस्टन्स बॉक्स घेतलेला, लिमिटेड रेजिस्टन्स त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर एक गॅलॅनोमीटर आहे. गॅलॅनोमीटरचं एक एंड जे आहे ते सी स्ट्रीपला कनेक्ट केलेलं आहे, दुसरं एंड जे आहे ते जॉकी एरो असलेली वायर आहे त्याला कनेक्ट केलेलं आहे. त्याच्यानंतर ए आणि बी पॉइंटच्या अक्रॉस काय केलेलं आहे, सोर्स ऑफ ईएमएफ ई, प्लग की के म्हणजे स्विच ऑन ऑफ साठी, आणि हे आर एच म्हणजे रिओस्टॅट. या पद्धतीने सगळे सर्किट डायग्राम झाले. आता काय केलं, ह्याच्यामधून एक आर व्हॅल्यू असलेला रेजिस्टन्स घेतला, म्हणजे माहिती आपल्याला व्हॅल्यू अशी आर एवढी व्हॅल्यू असलेला रेजिस्टन्स घेतला. ठीक आहे. नंतर काय केलं, ही जी जॉकी आहे ती काय केली, त्या वायर वरती टच करत निघालो, वायर ए बी वरती काय केली, जॉकी टच करत निघालो. मग असा एक डी पॉइंट मिळतंय, डी पॉइंट. त्या डी पॉइंटला काय होतंय, तर हा जो गॅलॅनोमीटर आहे, गॅलॅनोमीटर एकदम झिरो डिफ्लेक्शन दाखवते, नल डिफ्लेक्शन, म्हणजे ह्यातून करंट फ्लो जो होतो तो किती होतो, झिरो करंट फ्लो होतो. ठीक आहे. असा एक डी पॉइंट मिळतो, म्हणजेच आपल्याला इथं नल पॉइंट कंडिशन किंवा बॅलन्स्ड कंडिशन मिळते. इथं पण परत काय कसं आहे कंडिशन बघा, तर ही जॉकी काय करायची, वायर वरती टच करत चालायचंय. इथे एक डी पॉइंट मिळाला, डी पॉइंटला काय होतंय, तर गॅलॅनोमीटरचं झिरो डिफ्लेक्शन दाखवते, म्हणजेच करंट फ्लो होणारा झिरो असतो. आणि मग हे जे डिस्टन्स आहे ए पासून डी पर्यंत एल एक्स घेतलं एक्सच्या साईडचं, आणि हे जे डिस्टन्स आहे बी पासून डी पर्यंत ते एल आर घेतलं, या पद्धतीनं. आणि मग आता काय केलेलं आहे, तर बघा इकडं ही जी वायर आहे
हे वायरचं बघा इकडं हा रेजिस्टन्स x डिवाइडेड बाय r, x डिवाइडेड बाय r हा रेशिओ नल पॉइंट कंडिशन काय आहे x डिवाइडेड बाय r नल पॉइंट कंडिशन आपण बघितलेली रेजिस्टन्सचा रेशिओ जो आहे तो रेशिओ कसा येतो कॉन्स्टंट येतो त्याच पद्धतीनं x upon r is equal to resistance of wire AD divided by resistance of wire BD, resistance of wire AD divided by resistance of wire BD, ह्या वायरचा रेजिस्टन्स डिवाइडेड बाय ह्या वायरचा रेजिस्टन्स. आता इथं आपल्याला रेजिस्टिव्हिटी रो आहे, त्याच्यानंतर रेजिस्टिव्हिटी रो आहे, हे वायर जे आहे त्याचा एरिया क्रॉस सेक्शन कॉन्स्टंट आहे, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन म्हणजे कट केल्यानंतर हा जो सर्क्युलर एरिया दिसतो तो कॉन्स्टंट आहे, रेजिस्टिव्हिटी आणि एरिया कॉन्स्टंट आहे. आणि मग रेजिस्टन्स आणि रेजिस्टिव्हिटीचा रिलेशन असला फॉर्म्युला रो इनटू Lx डिवाइडेड बाय R, R is equals to rho into L divided by A. बघा इकडं Lx म्हणजे AB वायर जी आहे त्या AD वायरची लेंथ किती सांगितली आपण Lx घेतलेली म्हणजे R is equals to rho into L divided by A. त्याच्यामधून RAB equal to rho into Lx divided by A आणि RBD साठी पण सेम RBD is equals to rho into RBD त्याच्यासाठी लेंथ किती LR डिवाइडेड बाय एरिया A. तर दोन्ही व्हॅल्यू ठेवून दिल्या तर x डिवाइडेड बाय R is equals to rho into Lx divided by A आणि rho into LR divided by A. त्यातला हा रो A कॅन्सल होतोय आणि शिल्लक राहिलेला पार्ट कोणता आहे तर x डिवाइडेड बाय R is equals to Lx divided by LR. त्याच्यामुळे अननोन रेजिस्टन्स x is equals to R into Lx divided by LR या पद्धतीनं ही व्हॅल्यू मिळाली. त्याच्यानंतर आणखी याच्यामध्ये थोडे चेंजेस करू शकतात. काय चेंजेस जर समजा ही टोटल व्हॅल्यू Lx आणि LR टोटल बेरीज किती येते दिलेली 100 सेंटीमीटर आहे 100 घेतली 100 सेंटीमीटर 100 घेतली आणि मग आता यांच्यामध्ये कोणतीही एक व्हॅल्यू काढून टाकली LR घेतली LR is equals to 100 minus Lx. एक माहिती असेल दुसरी लेंथ फाइंड करता येते 100 मधून सबट्रॅक्ट करायची ती व्हॅल्यू जर इथे ठेवली x is equals to R into Lx divided by 100 minus Lx. या पद्धतीनं ही एक व्हॅल्यू आहे. अननोन रेजिस्टन्स फाइंड करायची ही एक मेथड आहे. मीटर ब्रिज म्हणतात त्याला. मीटर ब्रिजचा यूज करून अननोन रेजिस्टन्स आपल्याला फाइंड करता येतो. ठीक आहे.